नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर एखादी तुम्ही सकाळच्या वेळी खमंग, रुचकर, कमी तेलाची आणि कमी साहित्याची नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार करताय, तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडल्या तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर मी ते व्यवस्थित चाळलेले 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. मग त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर मी इथे 1 कप शिजवलेले मसूर घेतलेले आहे. तर तुम्ही इथे मसूरच्या जागी मुगाचा पण वापर करू शकता, नाहीतर शिजवलेली तूर डाळ पण घेऊ शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला घटसर असे मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग पीठ भिजल्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना पीठ लावायचं आहे आणि याची आता पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही या रेसिपीला मसूरचा पराठा पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. मग तवा गरम झाल्यानंतर आता आपल्याला या तव्यामध्ये हे पराठे घालायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर एका बाजूनी भाजल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्यानी तेल नाही तर तूप लावायचं आहे आणि चमच्यानी पलटवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित भाजलेली आहे. तर हा नाश्ता बनवून तुम्ही गरमागरम कोणत्याही लोणच्याबरोबर, नाही तर दह्याबरोबर, नाही तर हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.